श्लोक 16. अनेक बाहूदर वक्त्र नेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं नान्तन्न मध्यन्न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. अर्थ, हे विश्वेश्वरा, हे विश्वरूपा, अनेक बाहू, अनेक उदरे, मुखे, नेत्र असलेले अनंत रूपयुक्त तुझे रूप मी इथे पाहत आहे. परंतु तुझा आदी, अंत किंवा मध्य मला इथे दिसत नाहीये किंवा तो कुठे आहे हे मला कळत नाहीये. विवरण. मागील 10व्या श्लोकात विश्वरूपाला अनेक तोंडे, अनेक हात, अनेक डोळे असल्याचे वर्णन केले आहे. येथेही अर्जुन पुन्हा तेच वर्णन करत आहे. त्याला विश्वरूपाच्या हाताचे ठिकाणी अनेक हात, पोटाचे ठिकाणी अनेक उदरे किंवा पोट, मुखाचे ठिकाणी अनेक मुखे, अनेक डोळे, पाय इत्यादी सर्व दिसत आहे आणि याचा कोठेच अंतसुद्धा दिसत नाहीये. हे सर्व अनंत आहे असे तो सांगत आहे. कारण हे विश्वरूप देश, काल, व्यक्ती, पदार्थ इत्यादींचे रूपात चारही बाजूनी अनंतच असल्याचे तो पाहत आहे. या रूपाला कोठे सुरुवात, कोठे मध्य, कोठे अंत असा नव्हताच आणि अर्जुनाची दृष्टी जिकडे जाईल तिकडे त्याला हे फक्त भव्य, दिव्य असे विराट रूपच दिसत होते. म्हणूनच अर्जुन या रूपाला अंत नाही असे म्हणत होता. सर्वसाधारणपणे आपण एखादी गोष्ट पाहतो तेव्हा त्याच्या आकाराकडे आपले प्रथम लक्ष जाते. उदाहरणार्थ, एखादा माणूस पाहिला तर त्याची उंची, जाडी, रंग, रूप इत्यादी गोष्टी आपण सर्वप्रथम पाहतो. पण या विश्वरूपाची अशी कोणतीच मोजमापे लक्षात येण्याजोगी नव्हती. म्हणून या श्लोकात दुसरा चरण, नांत, ज्याला अंत नाही असा, मध्य आणि आदी पण नाही असा हा विश्वेश्वर आहे असे वर्णन अर्जुनाने केले आहे. थोडक्यात शरीरावर जेवढे रोम आहेत तेवढ्या विविध प्रकारच्या मूर्ती श्रीकृष्णाचे शरीरावर तो पाहत होता. अशा या विश्वरूपाचा महिमा वर्णन करणे अगदी अशक्य आहे असे अर्जुनाला वाटू लागले. ते पण